तिथनं मुलगा ज्या वेळेला मुंबईला जातो त्यावेळेला 4 जण पीजी मध्ये राहत असतात. दिवसभर फिरल्यानंतर ज्या वेळेला त्याच्याकडे काम नसतं ते फ्रस्ट्रेशन हे करण्यासाठी तो नुसता बसून असतो. उद्या काय करायचं हा त्याच्याकडे प्रश्न असतो. त्यावेळेला मोबाईलवरती फोन येतो घरच्यांचा की कोणीतरी घरी आजारी यायला जमेल का. तो म्हणतो इथं माझं झालं थोडं कुठं. या फॅक्ट्स कधी ओळखणार तुम्ही. म्हणजे जसं मी माझ्या कित्येक विद्यार्थ्यांना असं सांगतो बाहेर गावून जे तिथे येतात मुंबईमध्ये तसलेच आता गणपतीला न्यायला निघून सोडून तुला इथे येऊन व्यवसाय करायचा आहे ना. गणपती आली होळी आली आता काय झालं बहिणीचं लग्न आहे बहिणीच्या याने जेजूंनी बोलवलंय बहिणीचं बाळणपण. अरे तुम्हाला कोण नोकरासारखं वापरताय कारण तुम्हाला काम नाहीये म्हणतायत. हा आत्मभान येऊ देत ना कधीतरी. प्रायोगिक करतो म्हणजे तुम्ही काही जगा वेगळं करत नाही. तुम्हाला 2 शिंग नाहीये. माणसांसारखेच माणसात आणि माणसंच बघायला येणार आहे. माझा राग नाहीये. मी तेच करून मोठा झालेलो आहे किंवा मला तेच करायला आवडतं. माझं म्हणणं मी म्हणजे काहीतरी वेगळं करतो आणि आमची रंगभूमीची सेवा वगैरे असं काही नसतं. सूर्याजी मालुसऱ्यांसारखे मागचे दोरच कापून टाकायचे त्याशिवाय सिंहगड जिंकला जात नाही. तानाजी मालुसरे पडल्यानंतर बरोबर सुभेदार पडल्यानंतर सगळे पळून जायला लागले होते. सूर्याजी मालुसऱ्यांनी ती तलवार दोरच तोडले तसं तिकडचे दोर तोडा त्याशिवाय यशस्वी नाही. अरे खूप पेटून काम करावं लागतं. असं अंग वाचून हे करून थोडं आज डोकं दुखतोय मला डिप्रेशन. कसलं डिप्रेशन. सर क्रिएटिव्ह ब्लॉक वगैरे कधी आलाय का. सुचते पण नंतर नाही तसं नाही आलं. मला माझी सुचण्याची प्रोसेस मे बी स्लो असेल. म्हणजे जसं आता गेल्या 5-6 वर्षात माझं लिखाण जरा ऐतिहासिक आणि डॉक्युमेंटेशनकडे जास्त झालेलं आहे. मग सावरकरांची वेबसिरीज असेल हे असेल तशा अर्थी एकांकिका किंवा हे माझ्याकडनं लिहिल्या गेल्या नाहीत. कारण मला आत्ताची सामाजिक परिस्थिती कारण एकांकिका हा तरुणांचा नाट्यप्रकार आहे असं मला स्वतःला वाटतं. तर मी आत्ता कुठेतरी थोडा त्यांच्यापासून डिस्कनेक्ट नाही झालो. पण नक्की ते काय विचार करतायत किंवा आत्ता त्यांच्याकडं आलेली जी इतर साधनं आहेत मग ChatGPT पासून ते हातात आलेला अँड्रॉइड असेल आणि रील मेकिंगचं त्यांच्यामध्ये असलेलं फॅसिनेशन असेल ते काय विचार करतायत हे माझं थोडं अजून कनेक्शन होत नाहीये. त्यामुळे मी तसं मी ज्याला म्हणतो ना आपण थांबतो. एक पॉज आहे आत्ता माझा. पण मी डिस्कनेक्ट नाही झालो किंवा मला ब्लॉकही नाही आलेला. माझा विचार चालू आहे. राईट सर. आता नाटक करण्याच्या पद्धती म्हणजे थिएट्रिकॅलिटी वाढलेली किंवा बदललेली त्याच्याबद्दलचे ऑब्झर्वेशन तुमचे काय आहेत किंवा असं आपण म्हणतो पण आता सगळी रिवाईव्ह केलेली नाटकं धोधो चालतात. मग हिमालयाची सावली असेल राजाराम बाइंडर असेल हे सगळे. तर असं कुठंच नाही. उलट मला असं वाटतं की आता पुन्हा एकदा जिवंत कला बघण्याचा हे लोकांचा वाढलेला आहे. त्या एवढूशा आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती बघत बसण्यापेक्षा काहीतरी समोरनं जाऊन. कारण ना कितीही झालं तरी माणसाला डेप्थ मग ती विचारांची असेल दृश्यांची असेल डेप्थ बघणं फार आवडतं. हे लक्षात ठेवायचे नाटकात मिळतं. शेवटी स्क्रीन तुम्हाला फ्लॅट डेप्थच नाही मिळत ना. त्याच्यातले कॅमेरामधली डेप्थ तुम्ही द्या पण बघताना तुम्ही फ्लॅट स्क्रीनवरच बघता ना. राईट. ती डेप्थ बघणं माणसाची ती आंतरिक हे असते आणि ती डेप्थ नुसती दृश्यात्मक नसते तर ती विचारांची असते संहितेची असते त्यांना विचार करायला लावणारी असते. तिथनं माणूस त्याच्यापासून फार दूर जाऊ शकत नाही. अगदी लायटर मूडची नाटकं जरी असली तरी ती काहीतरी तुम्हाला विचार करायला लावतात ना काहीतरी तुम्हाला हे करायला लावतात ना. सो त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की त्याच्यामध्ये काही फार बदल होणार नाही. ते चालूच राहणार. उलट पुन्हा माणसं येणार पुन्हा काहीतरी नवीन झालं की हे होणार. म्हणजे आत्ता असं वाटतं की ChatGPT किंवा AI असं होईल की हजारो संहिता अशाच लिहिल्या जातील पण तरी त्यांना कंटेंट तुम्हालाच द्यावा लागणार आहे. राईट राईट. मला आत्ता एक नाटक हवं आहे असं म्हणून नाटक कसं येईल. नाटकाचा कंटेंट तुम्हाला द्यावं लागणार आहे. माझ्याकडे 4 पात्र आहेत. बालगंधर्वाला प्रयोग करायचा आहे. इतके दिवस माझ्याकडे आहेत. अरे विषय काय आहे तो विषय सुचणं हे जोपर्यंत आहे तोपर्यंत नाटकाचा जिवंतपणा तसंच राहणार आहे. AI कॅरेक्टर्स थोडीच करू शकणार आहे. कदाचित तेही येतील पण तरी नंतर माणसांना असं वाटेल की नाही आपल्याला जिवंतच माणूस आहे. आम्हाला जिवंतच सखाराम बाइंडर बघायचं आहे. आम्हाला जिवंतच हिमालयाची सावली बघायचं आहे. त्यामुळे आले. सर असं काही झालं का की बाहेरने एखाद्याने विषय दिलाय तुम्हाला आणि तुम्ही लिहिलाय. जसं आनंद ढोच्या वेळेस झालं पण वेगळ्या नाटकांच्या नाही बाहेरून नव्हता लिहिला. आनंद ढो हा मला सुचलेला विषय होता. बाहेरून त्यांनी सांगितलं की तुम्ही करा पण हा सुचलेला पूर्ण म्हणजे माझं माझ्या डोक्यात आलं की असं करायचंय. तसं बाहेरून दिलेल्यांच्या विषयावर मला नाही काम करता येत. मी नाही मला सुचवावं लागतं की आपल्याला 2 महिन्यात हवं आहे. आपल्याकडे प्रशांत दामले भरत जाधव यांच्या तारखा आहेत आणि आता आपल्याला एक कॉमेडी लिहून दे. हे मला नाही जमू शकत. सर तुमचं डायरेक्शनची प्रोसेस काय किंवा कारण आत्ता जे दिग्दर्शक मी बघतो आजूबाजूला ते जस्ट स्क्रिप्टचं पण अनालिसिस होत नाही. घेतात आणि त्यांचं काहीतरी जे बघितलेले इम्प्रेशन असतात त्यांच्यावर स्पर्धेमधनं किंवा व्यावसायिक नाटकामधनं
तेच बसवतात ते. तर तुमची मला स्वतःला माझी दिग्दर्शनाची प्रोसेस अशी आहे की मला पहिलं वाचल्या मला दिसायला लागलं पाहिजे. म्हणजे मला संपूर्ण नाटक, स्क्रीन प्ले हा तिथे शूट करायच्या आधी किंवा तालीम करायच्या आधी तो अख्खा प्रयोग किंवा अख्खा एपिसोड मला दिसला पाहिजे. त्याशिवाय मी त्या पुढची कामच सुरू करत नाही. कोण कलाकार आहेत वगैरे हा तर पुढचा मुद्दा आहे. ते म्हणजेच थोडक्यात समीकरण जुळवून मी प्रयोग नाही करू शकत. आपल्याकडे असं आहे, हे हा कलाकार आहे, ते कला नाही. आधी मला संहिता कळू देत, ती मला कळू देत, वाचू देत, ती मला दिसू देत, मगच मी बसवायला लागेन. आणि माझी प्रोसेस जवळ मग ती 2 महिन्याची असू शकते, 1 वर्ष. आता कित्येक माझ्या डोक्यातल्या अजून उतरले नाही आहेत ज्या मला बसवायच्या आहेत. आणि ॲक्च्युली ज्याला आपण म्हणतो मेकॅनिकल प्रोसेस ही माझ्या 21 दिवस 22व्या दिवशी प्रयोग व्हायलाच पाहिजे. 21 दिवसात 21 दिवसात 7 दिवस वाचन, 7 दिवस कॉम्पोजिशन करून नाटक उभं करणं, 7 दिवस रन थ्रूज. ओके. मग ते तुम्ही एकांकिका असेल तर रोजचे 3 तास म्हणजे 3 तास 180 मिनिटं प्रॅक्टिसच करायची. घरच्या गप्पा, अमुक तमुक, लाईनबाजी, पोरगी आवडली म्हणून तिच्याबरोबर गप्पा मारत, हे असलं काही नाही. मेकॅनिकली काम करायचं आणि तेवढ्या वेळात ते बसून झालंच पाहिजे. कारण तुम्ही वेळ इन्व्हेस्ट करताय. आज तुमच्याकडे हाऊस ॲमॅटर ॲक्टिव्हिटी करताना, समांतर रंगभूमीवर काम करताना पैसे नसतील, पण तुम्ही वेळ देता ना, तो पैशापेक्षाही बहुमूल्य आहे. त्या वेळेला काहीतरी किंमत द्या ना. दुसरं, दिग्दर्शनामधलं माझं स्वतःचं एक असं असतं की मी कोणासाठी नाटक करतोय, मी प्रेक्षकांसाठी नाटक करतोय. ते त्यांना कळलं पाहिजे ना. भंपक प्रायोगिकतेच्या नावाखाली कळत काही नाही, सगळेजण आपले पैसे वाया गेले म्हणून सुदर्शनमधून बाहेर येतात आणि आपण काय केलं म्हणून यावर ते स्वतः चर्चा करतात. रंगकर्मी निघून जातात ज्यांनी न कळणारं नाटक केलं. आणि प्रेक्षकांना काही कळत नाही. किंवा असंही म्हणणारे आहेत, मी पाहिलेले, की तुम्हीच विचार करावा लागा ह्यासाठी अरे तुम्ही घरी करीन ना. मला नाटक म्हणून एक दाखव, करमणूक नाही. मला दुःखाची सुद्धा माझी करमणूक असेल. मला हेवी सिरियस नाटक चालेल, पण मला कळलं तर पाहिजे ना. ते आजकाल खूप असे त्या नावाखाली काहीही करणारे दिग्दर्शक आलेले आहेत. आणि मग ते का नाही, तू मला कळणार. प्रयोगसिद्ध कला आहे. राईट. प्रयोगसिद्ध कला ही प्रेक्षकांसमोर व्हायला पाहिजे, सिद्ध झाली पाहिजे. ती सिद्ध झाली पाहिजे. तर तू प्रयोगसिद्ध कलेमध्ये तर प्रेक्षक हा आस्पेक्टच धरत नशील, हा फॅक्टरच घालून टाकत असेल. नाही, आपण आपल्यासाठी नाटक आरशासमोर कर. हो. प्रयत्न घरातल्या आई वडिलांसमोर करायचं कर. ते उठून गेले तर मग तुझी लायकी ती आहे. राईट. बरोबर की नाही. 200 प्रेक्षक असतील, सुदर्शनला असतील तर समजा 60-70 प्रेक्षक असतील, बालगंधर्वला असतील तर 1100 प्रेक्षक असतील. तुमचं नाटक हाऊसफुल झालेलं असेल तर SLR मध्ये, श्रीराम लागू रंगमंचामध्ये असतील तर 200 प्रेक्षक असतील. त्यांना कळलं पाहिजे ना ते कशासाठी आलेत. ते अमुक एक दिग्दर्शक न कळणारं नाटक करतो म्हणून आलेत का? नाही, ते कळण्यासाठी आले. त्यांनी 250 रुपये 300 रुपयाचे त्यांच्या घामाचे पैसे दिलेले तिकीट काढायला. लॉटरी नाही लागली त्यांना. बरोबर. आणि मग तुम्ही कशी काय असं करता. म्हणजे प्रेक्षक शरण नाही. प्रेक्षकांना तोकड्या कपड्यामध्ये मुली नाचताना आवडतात म्हणून ना आम्ही काय करणार, पहिलं मस्त नांदीच्या ऐवजी आम्ही एक छान मुलींचा डान्सच दाखवतोय असं नका करू. प्रेक्षक शरण, पण त्यांना तुमची संहिता कळली पाहिजे, पोहोचलं पाहिजे. हो. 10 प्रेक्षक बाहेर आलं, काय काय झालं रे बाबा ह्याच्यातलं. आम्हाला तेच हवं होतं. तुमच्या आतनं ते विचार बाहेर, अरे असं काही नसतं रे आतनं विचार. अशी खूप नाटकं मी पाहिलेली आहेत आणि मी कंटाळलो होते, मी जातच नाही. मग त्यामुळे ते कळेल असं तर नाही. मग मी सांगतो बाबा मला नाही कळलं नाटक आहे. म्हणजे 35 वर्ष थिएटर करून जर कळत नसेल तर मला खूप शिकलं पाहिजे. कारण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव तसे असं नाही कळलं. म्हणजे अरे असं कसं तिकीट काढून आलोय, कळणं हे तुझी जबाबदारी आहे. माझं नाटक म्हणजे तू बोटाल धरून हे करू नकोस, आम्हाला सजेशन कळतात ना. म्हणजे हाही भंगपकपणा मला आवडत नाही किंवा असा नसावा. प्रेक्षकांना कळेल असं. त्यातलं माझं स्वतःच तर असं छान चांगली गोष्ट असावी. आत्ता एवढ्यात मी सकाराम बाइंडर पाहिलं. लेखनावरती माझं ऑब्जेक्शन आहे, पण कलाकार सुंदर करतात. त्या दोन्ही मुली अतिशय छान करतात. हिमालयाची सावली एका वेगळ्याने मी ते बघितलेलं नाटक होतं. प्रशांत दामलेंचं नाटक. येणं, हसणं. गोविंदाचे सिनेमे कसे असायचे, हसायचा मस्त. तोही तेवढ्या प्रामाणिकपणे करतोय. 500 रुपये वसूल आपल्या तिकिटाचे. हे पाहिजे ना. हे काय नाटक असतं, अरे ते चालतंय ना. पण हे काय नाटक असतं ना. 13,333 प्रयोग आहेत त्या माणसाच्या आयुष्यात. उगीच झाले का? उगीच प्रेक्षकांनी हे केलं का? चोरी दरोडेखोर नाही, रोजचा घामाचा पैसा टाकून घाम गाळून त्याने त्या माणसाने नाटक केलेलं आहे. रोजचे 3-3 प्रयोग त्या माणसाने केलेले आहेत. त्याचं फळ त्याला मिळतंय. तो प्रेक्षक शरण आहे का नाही. तो त्याला आवडेल ते, त्याला ती नस सापडली. प्रशांत दामले या निर्मात्याला
प्रेक्षकांना काय आवडतं याची नस सापडली आणि तो करतो. जशी लक्ष्मीकांत बेर्डेंना सापडली होती, जशी निर्मिती सावंतांना सापडलेली आहे. निर्मितीताई सुद्धा बरोबर ते करतात, ते काय करायचं. तर मला असं वाटतं की आपण व्यावसायिक रंगभूमी आणि समांतर रंगभूमी ही तद्दन व्यावसायिकच आहे. राईट. तुम्ही त्यात पैसे घालता की नाही. थिएटरला फुकट देतात का तुम्हाला समांतर रंगभूमीवरती नाटक करायला म्हणून? सुदर्शन हॉलचा काहीतरी पैसे भरता की नाही तुम्ही? मग त्याची काहीतरी वसुली व्हायला पाहिजे ना. एकच प्रयोग करायचा, आपल्याच आजूबाजूच्यांना बोलवायचं आणि त्यांच्याकडनं बरोबर प्रयोग इतके पैसे मिळवायचे, झाला आमचे प्रयोग. असं नाही, 25 प्रयोग करून दाखव. बरोबर की नाही? नाही तर माझं असं म्हणणं आहे, आमच्यासारखं करावं. स्नेह सदनला जेव्हा ही ऍक्टिव्हिटी माझी सुरू केली मी, स्नेह सदन नावाचा एक साधा हॉल होता, सुदर्शनची प्रायमरी स्टेज असं आपण म्हणू, नारायणपेठेमध्ये. तिथे मी प्रवेश मूल्य ऐच्छिक या कन्सेप्टवरती शेकडो प्रयोग केलेले आहेत. आणि आज टचवूड माझा मराठी प्रेक्षकांवर यासाठी विश्वास आहे की मी कधीही माझं कुठलंही प्रोडक्शन लॉसमध्ये गेलेलं नाही. तुम्ही करा मग तसं. फिजिकल थिएटर वगैरे जे काय तुम्ही करता ते डोंबाऱ्यासारखं. डोंबारी काय करतो, आधी खेळ करतो मग थाळी फिरवतो. करा बरं असं, बघू किती मिळत आहे. मिळाले तर ते तुमचे कर्तृत्व आहे तुमचं, नाही मिळाले तर तुम्ही कुठेतरी शून्य. राईट. आणि ज्या वेळेला तुमचं नाव येईल हे येईल त्याला येतील ना प्रेक्षक बघायला. पण तरी प्रेक्षक अत्यंत सजग आणि शहाणा असतो. तो जिथे नाकारायचं, जिथं पाठ सुपरस्टार असला तरी पाठ फिरवतो म्हणजे फिरवतोच. हा सगळ्यांना अनुभव आलेला आहे. राईट सर. सो दिग्दर्शक म्हणून माझी स्वतःची प्रोसेस अशी आहे की तुम्ही 21 दिवसामध्ये नाटक बसवलंच पाहिजे. एकांकिका असो काही असो, 3-3 महिने तालमी, हे मला पटूच शकत नाही. तुम्ही या ना वेळ घेऊन. मग आता आपण दिवसभर तालीम करायची आहे, चला 15 दिवसात बसवू. काही जणांनी खूप चांगली पद्धत आहे की एक वर्कशॉप सारखंच करायचं, कुठेतरी राहिलंच निघून जायचं कुठेतरी रिसोर्टवर आणि हे करायचं. 10 दिवसात नाटक बसवा, काही हरकत नाही आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मध्ये नाश्त्याचा ब्रेक, मध्ये जेवणाचा ब्रेक, 4-4 तासाचे 3-4 सेशन्स घ्या, रात्री झोपू देत. कॅल्क्युलेटेड असलं पाहिजे. समांतर रंगभूमीवर तिथंच गोंधळ आहे असं मला वाटतं. कॅल्क्युलेटेड असलं पाहिजे. प्रायोगिक करतो म्हणजे तुम्ही काही जगा वेगळं करत नाही. तुम्हाला 2 शिंग नाही आहेत, माणसांसारखेच माणसात आणि माणसंच बघायला येणार आहे. बरोबर. सो असं असतं पाहिजे. माझा राग नाही आहे, मी तेच करून मोठा झालेलो आहे किंवा मला तेच करायला आवडतं. माझं म्हणणं मी म्हणजे काहीतरी वेगळं करतो आणि आमची रंगभूमीची सेवा वगैरे असं काही नसतं. लोकांना आवडावं, लोकांनी शाबासकी द्यावी, प्रेक्षकांनी नाव करावं, याचं 4 ठिकाणी कौतुक व्हावं, 4 बक्षिसं मिळावीत, पुरस्कार मिळावेत. हे का नसावा हा हेतू, हा असलाच पाहिजे ना. हे टप्पे तुमच्या करिअरमधले. मी पुरस्कारांसाठी काहीच करत नाही. मग जाऊ नकोस, मिळेल तेव्हा. खोटे. बरोबर की नाही? खोटे. काय सिरियल विरियल करताय बघितलं. अरे रंगभूमी खरी मिळाली की पहिला जातो. आता जरा ट्रॅक वाढलाय, 22 दिवस द्यावे लागणार दिवसातले, आता का त्याला मला तेही करायचंय, मला हेही करायचंय. का पैसे मिळत असतील तर का सोडायची माणसाने? राईट सर. हाच प्रश्न होता की आता जे युथ आहेत मी धरून सगळेच की एक रोमॅन्टिक गोष्टीमध्ये अडकलेले असतात शिकत असताना किंवा शिकल्यानंतर काही वर्ष ते जातात. काही वेळेला मला वाटतं की शिक्षण पद्धतीमध्ये हे शिकवलं जातं. मी फार अस्वस्थ असतो की ज्यांची म्हणजे माझं आता आज हे बोल्ड स्टेटमेंट होईल पण हे आहे, ज्यांनी रंगभूमी विषयक ज्यांची आपल्याला उदाहरणं म्हणून दिली जातात ना, ते ज्या वेळेला रंगकर्म करत होते तेव्हा त्यांची पोटं भरलेली होती मित्रा. कोणीतरी बँकेत नोकरी करायचं, कोणाचं तरी घरचं सगळं छान असायचं. मी नाव नाही घेत पण मी असेही किस्से आणि अनुभव ऐकलेले किंवा त्यांनी ते लिहिलेलेच आहेत की तालीम चालू असताना स्टूल दिसलं नाही म्हणून ड्रायव्हरला पाठवलं स्टूल आणायला घरी. मर्सिडीजमधनं ड्रायव्हर घरी गेला, मर्सिडीज किंवा कार मला माहीत नाही, घरनं स्टूल घेऊन आला. हे लाड तुला मला पटणार आहेत का? नाही. बरोबर की नाही? तर असे ज्यांनी रंगभूमी म्हणजे असं जागतिक रंगभूमी असं आपल्याला आपण जागतिक रंगभूमीवर कधी हे कोण बोललं आहे? ज्यांची पोटं भरली होती, ज्यांना कुठेतरी नोकऱ्या होत्या. नोकरी सोडून ज्यावेळेला सखाराम बाइंडर कमलाकर सारंगांनी केलं त्यावेळेला कोर्टात सुद्धा लढले शेवटपर्यंत. ज्यावेळेला त्याच्यावर तेव्हा बंदी आली तेव्हा ती जी पोटातली आग असते ना, ती तुम्हाला शिकवते की अरे बाबा आधी पोटही भरलं पाहिजे. आपल्याला याच्यावर पोट भरायचं आहे, आपल्याला याच्यावर घर चालवायचं आहे, आपलं कुटुंब याच्यावर आहे. आज रात्री जर प्रयोग व्यवस्थित नाही झाला आणि तिकीट विक्री नाही झाली तर आपल्याला उद्या ती भरून काढायची आहे. काहीतरी जाहिरातीमध्ये बदल करायला लागेल, आपल्याला आणखीन चांगलं नाटक करायला लागेल, दुसरं शोधायला लागेल. हे असलं पाहिजे. पण आपण जे आता शिकतो की नाही त्या सगळ्यांना छान त्यांची जी स्टेटमेंट्स आहेत की नाही त्या सगळ्यांना छान नोकऱ्या होत्या, व्यवस्थित बँक बॅलन्स करून ठेवलेला होता आणि मग तिकडं आलेले होते. आधीचे सांगते मी, हे
70 आणि 60च्या दशकामधले ज्यांची स्टेटमेंट्स नाही प्रायोगिक रंगभूमीवरची जी आपण शिकतो, आत्ताच्या गणितातलं सांगतच नाही की इथनं मुलगा ज्या वेळेला मुंबईला राहतो त्यावेळेला 4 जण पीजी मध्ये राहत असतात. दिवसभर फिरल्यानंतर ज्या वेळेला त्याच्याकडे काम नसतं ते फ्रस्ट्रेशन हे करण्यासाठी तो नुसता बसून असतो. उद्या काय करायचं हा त्याच्याकडे प्रश्न असतो. त्यावेळेला मोबाईलवरती फोन येतो घरच्यांचा की कोणीतरी घरी आजारी आहे, यायला जमेल का? तो म्हणतो इथं माझं झालं थोडं कुठं. या फॅक्ट्स कधी ओळखणार तुम्ही? म्हणजे जसं मी माझ्या कित्येक विद्यार्थ्यांना असं सांगतो, बाहेर गावून जे तिथं येतात मुंबईमध्ये, तसलेच आता गणपतीला न्यायला निघून सोडून तुला इथे येऊन व्यवसाय करायचा आहे ना. गणपती आली, होळी आली, आता काय झालं, बहिणीचं लग्न आहे, बहिणीच्या याने जेजूंनी बोलवलंय, बहिणीचं बाळणपण. अरे तुम्हाला कोण नोकरासारखं वापरतायत कारण तुम्हाला काम नाहीये म्हणतायत. हा आत्मभान येऊ देत ना कधीतरी की मला काम आहे, मला काम मिळवायचं आहे. कित्येक माझ्या विद्यार्थ्यांना मी फ्रस्ट्रेट होतो कारण त्यांची एकदा ऐकली की गावीच निघून जातात. आमच्या विद्यापीठात कित्येक जण मी असे बघितलेले, गावी काय नाही, गणपतीला गेलास 10 दिवसात गणपती निघून गेले, तू तिथंच अजून घरात. म्हणजे हे नो डाऊट तुम्ही आजोबा आजारी आहेत, आजी आजारी आहे, आई वडील आजारी आहेत, मला तिथं थांबावं लागणार आहे. सिरियलमध्ये काम मिळत असतं, ट्रॅक असतं तर थांबला असतंस का रे? म्हणजे तुला काम नाहीये म्हणूनच तू तिथं थांबतोस ना. ते काम मिळव ना. आणि आलं की तिथं आल्यावरती पहिले 6 महिने काम मिळेल. नशीब असेल तर तुला दुसऱ्या दिवशी काम मिळेल. असंही माझ्या इथं झालेलं आहे. एमएला आमच्या एका स्टुडंटने ॲडमिशन घेतली, त्याला त्या दुसऱ्या आठवड्यात जॉब, इंद्रायणी का कुठल्या तरी एका सिरियलमध्ये आमच्या त्या विद्यार्थ्याला. चांगली गोष्ट आहे, नशीब त्याचं. बाकीच्यांनी नाही मिळवलं म्हणून बाकीच्यांनी स्ट्रगल नाही ना सोडला पाहिजे. आणि हे भान ठेवलंच पाहिजे. मला मिळालं नाही की सिरियल बिरियलमध्ये मजा नाही असं नाही आहे आज. आणि ह्या फॅक्टवर या की नाटकामध्ये तुमचं घर आणि चरितार्थ चालू शकत नाही. काही जणांना नक्की चालेल, इतकं त्यांना नाव आहे, त्यांनी कष्ट केलेले. काही जणांना बाय फ्लूक एकदम पहिल्या ह्याच्यावर काय लोकांना काय आवडेल काय माहिती आपल्याला ते तसंच्या तसं मिळेलच असं नाही. आपली तयारी पाहिजे. आपल्याकडं कॅल्क्युलेट, जसं नाटकाची तालीम असते तसं आयुष्याची पण एक रचना ठरवली पाहिजे. मी इतके दिवस देणार आहे, हे झालं नाही तर हे नाही, माझ्याकडे हाही एक ऑप्शन आहे, माझ्याकडे तोही एक ऑप्शन आहे, मग मी सिरियलमध्ये असिस्टंट म्हणूनही काम करीन. तुमच्याकडे ऑप्शन्स पाहिजे आणि तुम्ही त्या ऑप्शन्सनी काम केलं पाहिजे. मला अभिनय करायचं, तुम्ही प्रोडक्शन नाही करणार तर अगदी बरोबर आहे. कारण एकदा तुम्ही प्रोडक्शनमध्ये काम करायला लागलात तर तुम्ही अभिनयमध्ये येतच नाही. राईट, तिथेच कामं पडतात मग तुम्हाला. अगदी निर्मात्यांच्या मुलांना शाळेत सोडायला गेलेले मी प्रोडक्शनवाले पाहिलेले आहेत 2 व्हीलरवरनं. हे काम करणार आहोत का आपण? आपला तो सन्मानही आपण ठेवायचा आहे. पण नंतर हळूहळू आपण यायला लागतो ना. आपले टप्पे ठरवले पाहिजेत मानधनाचे. मी आत्ता काय अगदी चला 500 रुपये पर डेनी मला काम करावं लागतं एके ठिकाणी. ओके, किती दिवस करणार आहे मी? याच्यातनं माझं काय निघणार आहे? एक तर ना माझं नेहमी म्हणणं असतं, सूर्याजी मालुसऱ्यांसारखे मागचे दोरच कापून टाकायचे, त्याशिवाय सिंहगड जिंकला जात नाही. तानाजी मालुसरे पडल्यानंतर, बरोबर, सुभेदार पडल्यानंतर सगळे पळून जायला लागले होते. सूर्याजी मालुसऱ्यांनी ती तलवार दोरच तोडले, तसं तिकडचे दोर तोडा, त्याशिवाय यशस्वी नाही होणार. आणि खूप पेटून काम करावं लागतो. असा अंग वाचून हे करून थोडा डोकं दुखतोय, मला डिप्रेशन. कसलं डिप्रेशन? मग डिप्रेशनमध्ये मग चालू घ्या चपटी, 90 मारू, 60 मारू, संपले पैसे. कॅल्क्युलेट करा. एक क्वार्टर किती असेल? 250-300 केवढ्याला आहे आता ती जी काय क्वार्टर. त्याच्याऐवजी ते ठेवा ना जपून. बरोबर, कारण ती नुसती 250 रुपये खिशातले घालवत नाही, तुझं शरीर घालवते आणि तुझं हे घालवते, विचार करणारी सारासार वृत्ती घालवते. असं नसतं. आणि दुसऱ्याची उदाहरणं देऊन तुम्ही नका मोठे होऊ. तुम्ही तुमची उदाहरणं तयार करा. ते मोठे झाले, ते हे झाले, संपले. त्यांनी त्यांचं काम केलं, त्यांनी भरपूर पैसे कमवले. तुमचं काय आहे? राईट. सर, तुम्ही नाट्य प्रशिक्षक आहात, तर मला हेच जरा एज्युकेशनल सिस्टीमबद्दलच आहे की जसं तुम्ही बोलला की जे शिकवलं जातं त्याचं इम्प्लिमेंटेशन बाहेर होत नाही. बाहेर कळतं की अरे हा शिकवलं ते वेगळं, पण त्याचं कसं वापरायचं हे कळत नाही. तसंच तुम्ही मुंबई अकॅडमीमध्ये शिकवताय गेली 7-8 वर्ष, तर तो काय अनुभव आहे तुमचा की काय सिस्टीममध्ये शिष्य? मग माझ्याकडनं थिअरी फार कमी शिकवली जाते. माझं एक तर प्रशासकीय पद आहे तिथलं जे आहे ते संचालक. राईट. आणि मी तिथं करतो ती बरीचशी मी मेजर प्रोडक्शन डिरेक्ट करतो आणि मी त्यांना पूर्ण त्या व्यावसायिक याच्या दृष्टीनेच देतो. तिथंच समजावून सांगतो की अरे तुम्ही म्हणताय तसे तुमचा सेट हा उचलून दुसरीकडे नेला पाहिजे. नाटक हे ऑन व्हील्स असतं. बरोबर.
प्रवासामध्ये नाटक घडतं. एका ठिकाणी येऊन सरकशी येणार आहेत का 2 महिने एकच नाटक? पूर्वी होती ती पद्धत, पण आता तशी आहे का? पूर्वी होतं सांगलीमध्ये एकदा नाटक मंडळी गेली की एका वाड्यामध्ये भाड्याने घ्यायचे आणि नाट्यगृहामध्ये त्यांचे शो असायचे, 3-4 नाटकांचे प्रयोग ते करत राहायचे. बरोबर. दीनानाथजी असतील किंवा जे कोण असतील ते. असं आता राहिलेलं नाही आहे ना. मग तुम्हाला नाटकाचं सेटपासनं डिझाईनपासनं तुमचा त्याच्यावरती विचार व्हायला पाहिजे की याचे प्रयोग किती करणार आहे. मला नेहमी जो गोंधळ होतो ना, इथे हा एकच प्रयोग करायचा आहे. नाही, मला असं म्हणायचं आहे की त्या प्रयोगाच्या प्रक्रियेमध्ये याचे अनेक प्रयोग कसे होऊ शकतील हेही त्या मुलांना सांगितलं पाहिजे, एक्सपिरियन्स दिला पाहिजे. शिकवायचं काही नसतं. मी माझे अनुभव तुमच्याबरोबर फक्त शेअर करत असतो. मग ते दिग्दर्शनाचे असतील, निर्मितीतले असतील, अभिनयाचे असतील. अशी कुठली थिअरी असते असं मला स्वतःला वाटत नाही. पुस्तकं वाचा तुम्ही आणि त्याची काय 10-15 मार्काला नोट्समध्ये उत्तरही लिहा. पण शेवटी तुझा अभिनय एखाद्या विषयावरती तू व्यक्त होणं आणि एखाद्या विषयावरती मी व्यक्त होणं, या व्यक्त होण्याचे चेहरे वेगळे वेगळे असणार आहेत. माझं आश्चर्य दाखवणं आणि तुझं आश्चर्य दाखवणं हे वेगळं वेगळं असणार आहे. कारण आपण जिवंत माणसं आहोत आणि आपण अभिनय नावाची एक जिवंत गोष्ट करतो. बरोबर. सो ते त्यांना शिकवलं पाहिजे, ते त्यांना एक्सपिरियन्स केलं पाहिजे. ते काम मी करतो. मी मुळात आधी भ्रामक कल्पनांमधून बाहेर काढतो आणि माझं नेहमी म्हणणं असतं, तुमच्या कारणांवरती प्रेम करू नका. तुम्ही तुमच्या कारणांवरती प्रेम केलं की तुम्हाला रंगभूमी दणका देणारच, म्हणजे अभिनय क्षेत्रातील व्यवसाय दणका देणारच. आज माझे पायच दुखत होते, आज माझं डोकंच दुखत होतं. 7ची शिफ्ट असतीस तर हे केलं असतं का? 10च्या लेक्चरला येताना तू हे कारण सांगतोस की आज जरा डोळेच दुखत होते आणि आज मला सर्दीच खूप झाली आहे. 7ची शिफ्ट लागली असती आणि मडला जायचं असलं तर घरातनं किती वाजता निघशील? ती सवय आत्ता लाव या 2 वर्षात, की तेव्हा बघू असं होत नाही. आणि तेव्हा तुमच्यासाठी कोणी व्यवसाय तर इतके श्रूड असतात. दारातला प्रोडक्शनवालाच पहिली लाज काढतो आणि तो त्याची नाही काढत, तो इन्स्टिट्यूटची सुद्धा काढतो. काय चेक असं असतं. सर, हाच एक प्रश्न आहे माझा. म्हणजे मी जे काही जास्त काम केलं नाही बाहेर, पण जेवढं मी बघितलंय, अनुभवलंय, की मुळात फिल्म इंडस्ट्रीमधली सिस्टीम, जसं नाटकात एक डिसिप्लिन असतं, त्यांचं वेगळंच ऑर्गनाईज म्हणजे करण्याची पद्धतच वेगळी असते. नाही, ते तद्दन व्यावसायिक असतं आणि खूप शिस्तबद्ध असतं ते. म्हणजे मी ज्या व्यावसायिक चित्रपटात, मग दृश्यम असेल, उरी असेल, मराठीमध्ये सुद्धा आपला ये रे ये रे पैसा असेल, ही खूप डिसिप्लिन, म्हणजे त्यातले ज्या ऑफ कॅमेरा जी सगळी युनिट्स आहेत ना, मग ती कॅमेराच्या मागचे हे असतील, लाईट्स असतील, अगदी जनरेटरच्या व्हॅनपासून ते वेळा पाळतात, ते तिथल्या तिथं असतात आणि अत्यंत डिसिप्लिन्ड असतात ते सगळे. ते त्यात मराठी हिंदी असं वेगळं वेगळं काही नाही. गडबड होते ती इन फ्रंट ऑफ कॅमेरामध्येच होते. राईट. त्यामुळे ते सगळं खूप व्यावसायिक आहे, खूप व्यावसायिक आहे. सर, व्यावसायिक सिनेमात काम करतानाचा अभिनय आणि काही वेगळं नसतं. नाही ना? बरोबर. असलं काही नसतं. कारण तिथे काय वेगळं असणार आहे? माझं तुझ्यावर प्रेम आहे हे काय कसं म्हणणार तो? हां, प्रायोगिक चित्रपट केलं चित्रपटावरती कसं म्हणणार तो? ऑडियन्सला प्लेस करण्याचं काय असं काही नसतं. जसा स्क्रीन प्ले आहे, जसं दिग्दर्शक सांगेल, जसं डायरेक्टर फ्रेम लावेल आणि कॅमेरामॅन, शेवटी त्यात तुम्ही 1 दशांश असता. अभिनय हा तो दिसतो म्हणून तो महत्त्वाचा वाटतो. बाकी सगळ्या गोष्टी आहेत ना 9 दशांश. असं आहे. राईट. सर, तुम्ही इतर दिग्दर्शकांसोबत काम केलेलं आहे, तर कुठले डिरेक्टर तुम्हाला असं वाटलं की अरे हा, ह्याची प्रोसेस मला इंटरेस्टिंग वाटते सिनेमामधली, कारण डिस्क्रिप्शन कमी देतात ते कॅरेक्टरचं? नाही, मला सगळ्यांच्याच प्रोसेस आवडलेल्या आहेत, कारण मी खूप व्यावसायिकत्व घेऊन तिथं जातो. ते जे सांगेल तेच आत्ता फक्त करायचं. तिथं आपण कोणीतरी आहोत हे पहिलं डोक्यातनं काढून टाकायचं. मला काय सांगितलं हे करायचं, मी रिहर्सल करणार. त्याच्यात मला तेच अनुभव चांगले आले की तुमची रिहर्सल, म्हणजे आता अजय देवगण सुपरस्टार आहे, का वेळ देईल तो, पण सीनवरती फ्लोअरवरती आल्यानंतर मला जर 3 वेळा रिहर्सल हवी असेल तर तो 3ही वेळेला देतो, समोर होतो. कधीही असं होत नाही की OS लागलेला आहे ओव्हर द शोल्डर आणि अजयचा ड्यूप समोर उभा आहे आणि मला करा, असंही होत नाही कधी. अजय देवगणच असतात आणि तेच करतात. वेळेस त्याचा ड्यूप असतो, पण तो कसा ॲक्शन सिक्वेन्स आणि याच्यासाठी ते सगळं करण्यासाठी मग पुन्हा अजय देवगण येतात आणि ती रिहर्सल आणि हे पूर्ण. ते स्वतःही ॲक्शन त्यांच्या रक्तात आहे वडिलांपासून, पण तरी ते मग त्याच्यात हवे ते बदल वगैरे हे सगळं करून खूप व्यावसायिक पद्धतीने काम चालतं. खूप प्रोफेशनल असतात ही माणसं सगळीच. मराठीतले सुद्धा असतात. नाही, मला असं नाही म्हणायचं की मराठीत, दोन्ही इंडस्ट्रीमधले सगळेजणं खूप चांगल्या पद्धतीने. आणि मला असं दिग्दर्शकांमध्ये डाबा उजवं नाही करायचं, कारण मी त्यांच्याकडे काम करणं हे मी पत्करलेलं आहे ना. सो मला ते स्वीकारायचंच आहे. माझं कधीच मतभेद होत नाही.
कारण ते स्वीकारायचं आहे, मी त्या स्वीकारण्याच्याच मोडमध्ये असतो आणि तसंच असलं पाहिजे असं मला वाटतं. राईट सर. सिनेमामध्ये कॅरेक्टर प्रिपरेशनला वेळ कमी असतो, कधी कधी डायरेक्ट स्क्रिप्ट असतो. हो असते. तर त्याच्याबद्दल नाही, आत्तापर्यंत सुदैवाने माझ्याकडे कधीच असं झालेलं नाही. मला बाउंडेड स्क्रिप्ट मिळालेले आहेत सगळ्या आत्तापर्यंत ज्या ज्या झाल्या आहेत त्या, अगदी मराठी हिंदी सगळ्या. त्यामुळे मला काय आहे ना आज कुठला, आणि अगदी इतकंही की आदल्या दिवशी तुम्हाला शेड्यूल कळलेलं असतं की काय आहे, मग तुम्ही त्या ह्याने प्रिपेअर करता. तुम्हाला तो हे सॉफ्ट कॉपी आलेली असते, उद्या होणारे सीन कुठले आहेत वगैरे. ऐन वेळेला तिथं काहीतरी झालं असं कधीच होत नाही. राईट सर. आपण को ॲक्टरकडनंही काही गोष्टी शिकतो. हां. तर तुम्ही कुठल्या को ॲक्टरकडनं, सिनेमात असेल नाटकात असेल, असं नाही नाही असं अजून मला काहीतरी अमेझिंग काहीतरी वाव असं नाही झालं. छान, ओके डन, ओके असं झालं. सगळे तरुण आहोत, तुम्हाला 35 वर्षांचा अनुभव नाटकातला, सिनेमातला. तर आम्ही काय करावं, कशावर जसं तुम्ही सांगितलेलंच आहे, पण मी सांगू, एका वेळेला आपण हट्टी पण असलं पाहिजे आणि एका वेळेला आपण लिबरल सुद्धा असलं पाहिजे. म्हणजे हट्ट यासाठी की मला हेच करायचं आहे, हे जोपर्यंत डोक्यात पक्क होत नाही तोपर्यंत त्या करण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. राईट. आणि मला माहीत नाही त्यात कधी यशस्वी होऊ. अरे मी तुला सांगतो, मी 1987 साली जेव्हा सुरुवात केली ना, पहिलं नाव मिळायला मला 1999 ते 2000 हे साल उजाडलेलं होतं, हे लक्षात ठेव. म्हणजे किती झाले, 13 वर्ष माझा हे चालू होता. ॲमॅटर ॲक्टिव्हिटीपासून सुरुवात केलेली होती ना, एकांकिका स्पर्धा बिर्धा हे सगळं. आणि मी सगळी व्यासपीठं वापरली का, तर माझे बापजाते कोणी नव्हते नाव देणारे आणि हे करणारे. ना माझ्याकडे कोणी असा हे नोकरी नव्हता की जो मर्सिडीज घेऊन जाईल आणि स्टूल घेऊन येईल प्रॅक्टिसच्या हॉलमध्ये. तिथं काही झालं तर आहे ते स्टूल जरा मोडलं तर तिथला चौकीदार शिव्या घालायचा आम्हाला ज्या हॉलमध्ये असं. सो ते करायचं हे नक्की होतं. ह्याच्याशिवाय जोपर्यंत मी जे म्हणतो ना, याच्याशिवाय मला दुसरं आयुष्यात काही करता येत नाही. मग त्याचे मी फॉर्म्स वेगळे वेगळे यूज करेन. म्हणजे जसं आता मी प्रशिक्षकाच्या फॉर्ममध्ये गेलो, मला परमेश्वरांनी डायरेक्टरशिपसारखं हे दिलं, कुठेतरी मला एक आर्थिक स्थैर्य मिळालं. राईट. मला हेच करायचं होतं का, तर हो मला हेच करा. मला अभिनय हा माझा चौथा ऑप्शन आहे. मला स्वतःला पहिलं मी लेखक म्हणून मी एस्टॅब्लिश व्हावं असं वाटतं, दुसरं दिग्दर्शक म्हणून एस्टॅब्लिश व्हावं असं वाटतं, तिसरं प्रशिक्षक म्हणून एस्टॅब्लिश व्हावं असं वाटतं, चौथा मला अभिनय. कारण माझ्या दृष्टीने सृजनत्व, नवीन घडवण्याची प्रक्रिया या पहिल्या तीनात आहे. बरोबर. मग ते विद्यार्थ्यांच्या सुद्धा माध्यमातून असेल, लेखनाच्या माध्यमातून असेल, दिग्दर्शन म्हणून प्रोडक्शनच्या माध्यमातून असेल. ॲक्टिंग इज अ क्राफ्ट वर्क. आनंद डोह ही साधना आहे, सोडून द्या. बरोबर. पण ॲक्टिंग इज अ क्राफ्ट वर्क. या तिघांनी करून ठेवलेलं आपण फक्त वाहून नाही पोचवतो लोकांपर्यंत. सो मला त्यात फार मजा आणि फार मी त्याच्यामध्ये हे नाही होत, रमत नाही. पण मग या 3 गोष्टी करण्यासाठी आणि माझं घर चालवण्यासाठी मला त्या 3 गोष्टीतलं काय काय करता येऊ शकतं ते सगळे ऑप्शन्स हे केले पाहिजे. फ्रस्ट्रेशन आली का आली, डिप्रेशन आलं का आलं, पण मला कधी क्षेत्र सोडावं असं वाटलं नाही. हे सोडून दुसरं काहीतरी करावं, दुकान टाकावं असं मला कधीच नाही वाटलं. हे बंद करावं आणि सेल्समन करावं किंवा MLMमध्ये भाग घ्यावा आणि काहीतरी एक चेन करावी आणि आपण कुठेतरी कधी त्याचे पैसे मिळतील असलं का, हेच करायचं, इथेच यायचं, हे एक. आणि दुसरं, अभिनयासाठी मी खूप कमी स्ट्रगल केलं. म्हणजे ज्याला तेवढंच फक्त येतं त्याला करावाच लागतो स्ट्रगल. पण मला हे 4 ऑप्शन होते, तर मी त्या 4 ऑप्शनमध्ये कम्फर्टेबल होतो आणि मी ते चांगल्या पद्धतीने, म्हणजे आज म्हणायचं नाही, पण जर एखाद्याचं घर 5,000 रुपयामध्ये चालत असेल, म्हणजे रेशन पाणी, घरभाडं वगैरे सोडून द्या, तर आज मी ते तेव्हापासून जे लिहित आलो, तर 2,500-3 हजाराचं मानधन, 500 रुपये, मी फार एकांकिकेला मानधन घेत नाही, 500 किंवा 1000 रुपये घेतो, 2 अंकी नाटकाला 2000 रुपये घेतो, इतकं माझं मानधन आहे. राईट. पण आज माझं रेशन घरात 3 जणांच्या कुटुंबाला येऊ शकतं एवढं मला लेखनातनं मिळतं ना. कारण यशासाठी मी माझ्या गरजा कमी केल्या आहेत, कारण मला कुठेही कॉम्प्रोमाइज करावं लागू नये. अत्यंत कमी गरजांमध्ये मी जगतो. जेव्हा माझ्याकडे मिळतं तेव्हाच, म्हणजे उद्या जर मला पैसे टचवूड स्वामींच्या कृपेने नाही होणार असं पण झालं, तर मी कार बीर बंद करून टाकीन, पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि असा यूज करायला सुरुवात केली. आज ते मिळतंय म्हणून ते वापरतोय, का तर जीवन सुकर व्हावं म्हणून. आयुष्य आराम चाललाय, रोजचं हॉटेलिंग, कुठंतरी व्यसनं कुठलीही नाहीत, जेवणा खाण्याचे टँट्रम्स नाहीत. म्हणजे अतिशय साधं, पण हे कित्येकदा व्याख्यानांना आणि ह्याला जातो त्यावेळेला ते टँट्रम वाटावेत इतकं माझं साधेपण आहे की नाही. म्हणजे नाही, साधी पोळी भाजी, काय मला आज हेच हवं तेच हवं, बिस्लरीज हवी, हे असलं काही नसतं आपल्याला. उकळून पाणी दिलं, तुम्ही जे पिताय तेच मला द्या, तुम्ही कसं मला वाईट द्याल. राईट. बरोबर. सृजनशीलतेवर फोकस आहे. फोकस, आणि जे करायचंय त्याच्यासाठी तेच करायचंय, त्यासाठी माझ्या गरजा. कारण कधी त्याच्यामध्ये हे काय सेल्फ एम्प्लॉयमेंट येईल. राईट. कधी कदाचित काम मिळणारच नाही महिनाभर,
त्यावेळेला मी सस्टेन तर व्हायला पाहिजे. त्यामुळे त्याचं माझं आर्थिक नियोजन अत्यंत योग्य पद्धतीने केलेलं असतं बॅकअप. की कधी काय असेल त्याचा बॅकअप असतो. सर शेवटचं एक मनात राहिलेला प्रश्न, अनेक थिएटर एक्सरसाइज तुम्ही केलेले आहेत, तुम्ही काही नवीन शोधले पण असतील, पण एखादी अशी एक्सरसाइज असते जी पूर्ण पर्स्पेक्टिव्ह बदलते नाटकाकडे बघण्याचा, तर अशी कुठली तुमची? नाही, असं काही नाही. कारण नाटक हा स्वतः मुळात नाटकाचं सादरीकरण हा एक अनुभव आहे. बरोबर. तो त्या वेळेला त्या लोकांच्या दृष्टिकोनाप्रमाणेच तो हे होत असतो. ज्याची जशी दृष्टी तसं त्याला नाटक दिसत असतं. बरोबर. आपण कोण नाटकाला दृष्टी देणार, आपण आपल्या पद्धतीने देत असतो. सो असा कुठला एक्सरसाइज नाही आहे की मध्ये फक्त एवढंच आहे की नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन तेव्हाच बदलू शकतो जेव्हा अत्यंत गंभीरपणे नाटक करणारा कोणीतरी आपला साथीदार असतो. म्हणजे मला पंडित सत्यदेव दुबे हे असे गुरु मिळाले की ज्यांच्या बरोबर काम केल्यानंतर मला नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन, नाटक का करायचं त्याची वेगळ्या नाटक या गोष्टीची सुद्धा वेगळी वेगळी भूमिका असते. आज माझ्यासाठी नाटक ही काय भूमिका आहे, तर नवीन मुलं घडवण्यासाठीचा बेस माझ्यासाठी नाटक आहे. त्यातलं एखादं नाटक चालायलाच लागलं तर तो एक उत्तम व्यवसाय होईल, यात वाद नाही. पण आज तुला घडवण्यासाठी पहिले नाटक तर कर, तो तुझा बेस तर तयार कर, तिथं तर पक्का हो, मग जा कॅमेरा समोर. त्यासाठी राईट. येस येस येस. थँक्यू सर, थँक्यू. धन्यवाद. आणि मला सरांचं काय आवडलं सर, जे इतके मिनिमलिस्टिक लाईफ जे म्हणतो आपण, की साधं राहणं, क्रिएटिव्हिटीला काही, कारण बऱ्यापैकी मला असं वाटतं की जसं आपण बाय बरोबर करायला जातो जास्त, त्यावेळेस क्रिएटिव्हिटी कुठेतरी दबली जाते. तर सरांचं जे मला की तेच शिकलो सरांकडनं, की ॲज अ माणूस म्हणून आणि कलाकार म्हणूनही ज्या हेतूने आलो या फील्डमध्ये त्यावर फोकस केला पाहिजे. थँक्यू सर. थँक्यू. नमस्कार. शुभेच्छा.